नमस्कार मंडळी. सर्वांना गौरी गणपतीच्या प्रथम खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस जो आहे हा गणपती उत्सवामधील महाअष्टमी आहे. आपल्या घरी ज्या महालक्ष्म्या आलेल्या आहेत, माहेरवाशिणी ज्या आलेल्या आहेत, ज्या गौराई आलेल्या आहेत, या देवीचं पूजन करण्याचा आजचा दिवस आहे. आजच्या दिवशी भगवतीचं पूजन प्रत्येक घराघरामध्ये व्हावं ही बोधसंहितेची एक मनापासून इच्छा आहे. यांच्या घरामध्ये पूजन करायला कोणी उपलब्ध होऊ शकत नाही. ज्यांना घरोघरी पूजन करण्याची इच्छा असते पण पूजन कसं करायचं हे माहीत नाही, अशांसाठी म्हणून हा व्हिडिओ प्रपंच जो काही आहे हा तुमच्या समोर मी घेऊन येतोय. बरं, आणि आजच्या दिवशी आपण भगवतीचं पूजन करूया, भगवतीची अंगपूजा करूया, भगवतीला कुंकुमार्चन करूया आणि भगवतीची उपासना करूया. असा हा गौरी पूजनाचा आजचा दिवस आहे. बरं, कोणतीही पूजा म्हटली की या पूजेला सर्वप्रथम काय लागतं बघा, विड्याची पानं लागतात. आपल्याला 5 ते 10 विड्याची पानं आपल्या जवळ ठेवायची आहेत. बर बर, त्याच्या बरोबरीनं आपला नैवेद्य जो काही आहे तो तयार ठेवायचा आहे. थोडेसे सुट्टे पैसे आपल्या जवळ ठेवायचे आहेत. विड्याचं साहित्य म्हणून थोडेसे हळकुंड, बदाम हे जवळ ठेवायचे आहेत. आणि आपल्या बरोबरीनं पळी, भांड, ताम्हण आणि एक कलश आणि त्याबरोबरीनं पूजेसाठी लागणारी फुलं, पूजेसाठी लागणारं कुंकू, हळद, अष्टगंध, अक्षता, या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपल्या बरोबर ठेवायच्या आहेत. शंख घंटा आपल्या बरोबर घेऊन बसायचा आहे आणि आपण आता पूजेला सुरुवात करूया. बरं, प्रथम आपल्याला आपल्या दोन्ही डोळ्यांना पाणी लावून घ्यायचं आहे. हरिः ओम. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोपि वा यत्स्मरेत् पुंडरीकाक्षं सभाय अभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः आत्मानाम संप्रोक्षयेत. थोडस आपल्या अंगावरती पण उडवून घ्यायचं आहे. आपल्या कपाळी गंध लावून घ्यायचा आहे. स्वस्तिस्तु या विनाशाख्या धर्म कल्याण वृद्धिदा विनायकं प्रिया नित्यं तांच स्वस्ती ब्रुवंतु नः. भगिनी वर्ग जर पूजा करीत असेल तर कपाळी हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. देहि सौभाग्यम आरोग्यं देहि देवी परम सुखम रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जही. चला, आता आपल्याला आचमन करायचं आहे. आचमन म्हणजे 3 वेळेला पाणी आपल्याला एका पळीमध्ये मावेल इतकंच पाणी आपल्याला ग्रहण करायचं म्हणजे प्यायचं आहे आणि 4थ्या वेळेला हातातनं खाली सोडून द्यायचं आहे. आचमनम. ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. आता 4थ्या वेळेला पाणी आपल्याला खाली सोडून द्यायचं आहे. ओम गोविंदाय नमः. हस्त प्रक्षाल्य हात जोडून बसायचा आहे. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्री कृष्ण परमात्मने नमः. ओम विष्णोर्वा स्मरणम. हातामध्ये एक पळी पाणी घेऊन ठेवायचं आहे. डाव्या हाताने पळी उचलायची, उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं
आपल्याला प्राणायामाचा विनियोग करून घ्यायचा आहे. ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता दैवी गायत्री छंद प्राणायामे विनियोग. हातातलं पाणी खाली सोडून द्यायचं आहे. एकदा प्राणायाम करून घ्यायचा आहे. मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा जप करायचा आहे. ओम महालक्ष्मी नमः याही मंत्राचा जप करायचा आहे. बरं, आता आपण पुढे जाऊया. प्राणायाम सर्वांचा करून झाला असेल, आपल्या दोन्ही कानांना स्पर्श करायचा आहे. आपो ज्योती रसो अमृतम ब्रह्म भूर्भुवस्वरोम ओम हरिः ओम. हातामध्ये थोडस अक्षता घेऊन बसायच्या आहे. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. ओम भगवंतायै नमो नमः. हातात घेतलेल्या ज्या अक्षता आहेत त्या आपल्या घरामध्ये जर पार्थिव गणेश असतील, म्हणजे आपण गणपती बाप्पांचं चतुर्थीला जर प्राण प्रतिष्ठा केली असेल तर त्या महागणपतींवरती या अक्षता वाहून यायच्या आहेत. बरं, समोरच गणपती बाप्पा असतील किंवा लांब जर गणपती बाप्पा असतील तर दुसऱ्यांकडे अक्षता व्हायला द्या. बरं, आता आपल्याला देवाला 12 वेळेला नमस्कार करायचा आहे. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री लक्ष्मी नारायणाभ्यां नमः. श्री उमा महेश्वराभ्यां नमः. श्री वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः. श्री शची पुरंदराभ्यां नमः. ओम माता पितृचरण कमलेभ्यो नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. निर्विघ्नमस्तु. असा गणपती बाप्पांना आपल्या घरातल्या ज्येष्ठा गौरींना नमस्कार करायचा आहे आणि भगवंताकडे प्रार्थना करायची. याच्यासाठी म्हणून हातामध्ये परत एकदा थोडेसे तांदूळ घेऊन बसायचे, अक्षता घेऊन बसायच्या आहेत. डाव्या हाताने उजवा हात असं झाकून ठेवायचा आहे. बरं, आता आपण भगवंताची प्रार्थना करूयात. सुमुखश्च एकदंतश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटश्चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लांबरं धरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्नोपशान्तये. अभीप्सितार्थ सिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मंगलम्. येषां हृदिस्थो भगवान् मंगलाय तनो हरिः. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः. येषामिन्दिवर्ष्यामूर्धयस्तो जनार्दनः. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हातामध्ये असलेल्या ज्या अक्षता आहेत त्या आपण गणपती बाप्पांवरती वाहणार आहोत. श्रीमन्महागणाधिपतये नमः. गणपतीर्देवताभ्यो नमः. सकल अक्षत गणपतीर्देवता प्रियंता नमः. गणपती देवताला या अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. मनामध्ये प्रार्थना करायची की हे गणपती बाप्पा, माझ्या घरामध्ये ज्येष्ठा गौरींचं पूजन चालू आहे, त्यामुळे कोणतंही विघ्न या कार्यामध्ये येऊन देऊ नकोस. बरं, हरिः ओम. आता आपल्याला हातामध्ये थोड्याशा अक्षता घेऊन बसायच्या आहेत. त्याच्या बरोबरीनं थोडस एक पुष्प घेऊन बसायचं आहे. 1 रुपयाचा कॉइन घेऊन बसायचा आहे.
आणि त्याबरोबरीनं एखादी सुपारी असेल तर ती सुपारी घेऊन बसायची आहे. हरिः ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. ओम. एक पळी पाणी त्या हातामध्ये घेतलेल्या सर्व गोष्टींवरती सोडायचं आहे आणि हातामध्ये संकल्पासाठी म्हणून या सर्व गोष्टी धारण करायच्या आहेत. बरं, चला आपल्याला आता संकल्प करायचा आहे. ओम विष्णोर विष्णोर विष्णु श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य आद्य ब्रह्मणो द्वितीय परार्थे विष्णुपदे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वन्तरे द्वापारान्ते अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमचरणे भारतवर्षे भरतखण्डे जम्बुद्वीपे गोदावर्याः उत्तरे तीरे गोदावर्याः दक्षिणे तीरे कृष्णावेण्योः उत्तरे तीरे शालिवाहनशके. जे एखाद्या महानदीच्या किनाऱ्यावरती राहत असतील तर त्यांनी तिथल्या महानदीच्या किनाऱ्याचं नाव घ्यायला हरकत नाही. बरं, बौद्धावतारे रामक्षेत्रे अस्मिन् वर्तमाने क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणायणे सौर शरद ऋतौ भाद्रपद मासे शुक्लपक्षे अष्टम्यायां तिथौ ज्येष्ठा दिवस नक्षत्रे प्रीति योगे विष्टीकरणे धनु सहित वृश्चिक राशि स्थितै चंद्रः सिंह राशि स्थितै रविः वृषभ राशि स्थितै देवराज गुरुः कन्या राशि स्थितै शुक्रः आनंदी दिवस विवरणे शास्त्रार्थे एवं ग्रह गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ तिथिर्चण्डिस्तथा वारो नक्षत्रं चण्डिरेव च योगश्चक्रणं चैव सर्वं चण्डिमयं जगत् एवं ग्रह गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ आदौ यजमानस्य गोत्रोच्चारः. आपलं गोत्र उच्चारायचं आहे, त्याच्या बरोबरीनं आपलं नाव देखील उच्चारायचं आहे. गोत्रोच्चारः नामोच्चारः म्हणायचं अहम मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम मम सभा मम सकल कुटुंबस्य सभासदानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्त लक्ष्मी चिरकाल पर्यंत संरक्षणार्थम सकल कामना संसिद्ध्यर्थम सर्वत्र यशो विजय लाभाधि प्राप्त्यर्थम इह जन्मानि जन्मांतरे वा सकल दुरित उपशमनार्थम सकल पीडा परिहारार्थम आदित्यादि नवग्रह अनुकूलता सिद्ध्यर्थम तथा इंद्रादि दश दिक्पाल प्रसन्नता सिद्ध्यर्थम मम गृहे श्री ज्येष्ठा गौरी प्रतिवार्षिक विहित पूजना अहम श्री ज्येष्ठा गौरी प्रीत्यर्थे ज्येष्ठा सहित कनिष्ठा गौरी पूजनम प्रतिवार्षिक विहित अहम करिष्ये. हातातनं पाणी खाली सोडून द्यायचं. तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपती पूजनंच करिष्यै तथा च शंख घंटादी कलशंच पूजनंच करिष्यै. हरिः ओम. आता आपण गणपती बाप्पांचं प्रथम पूजन करून घेऊयात. 2 विड्याची पानं समोर ठेवा, त्याच्यावरती थोड्याशा अक्षता घाला, त्याच्यावरती एखादी सुपारी समोर ठेवून द्या. त्याच्या आता गणपती बाप्पांचं आपण आवाहन करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम भूर्भुवस्वः. इह पूगी फले श्री
गणपतिर्देवता त्वं आवाहयामी आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी. थोड्याशा अक्षता गणपती बाप्पांना व्हायच्या आहेत. ओम भूर्भुवस्वः महागणाधिपतये नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामी. गणपती बाप्पांना आसनासाठी म्हणून सुद्धा अक्षता आपल्याला अर्पण करायच्या आहेत. गणपती बाप्पांना आता स्नानासाठी म्हणून ताम्हणामध्ये घ्यायचं आहे. ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः. पादयोः पाद्यं समर्पयामी. देवाला एक पळी पाणी घालायचं आहे. ओम भूर्भुवस्वः महागणाधिपतये नमः. एक पळीभर पाणी हातामध्ये धरून ठेवायचं आहे, असं पळीमध्ये धरून ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये एक गंध अक्षत पुष्प, गंध अक्षत आणि पुष्प त्याच्यामध्ये अर्पण करायचं आहे त्या पळीमध्ये. ओम भूर्भुवस्वः श्री महागणाधिपतये नमः. अर्घ्यं समर्पयामी. देवाला आता चांगलं शुद्ध चांगलं पाणी प्यायला द्यायचं आहे. ओम भूर्भुवस्वः महागणाधिपतये नमः. आचमनीयं समर्पयामी. देवाच्या अंगावरती शुद्ध 2 पळ्या चांगलं पाणी घालायचं आहे. ओम भूर्भुवस्वः महागणाधिपतये नमः. स्नानीयं समर्पयामी. देवाला आता पंचामृत स्नान घालायचं आहे. ओम भूर्भुवस्वः महागणाधिपतये नमः. पयो दधी घृत मधु शर्करान्वित पयादी पंचामृत स्नानं समर्पयामी. पयादी पंचामृत स्नानात तदनंतरेण 2 वेळेला शुद्ध पाणी घालायचं आहे. पुनर्शुद्धोदक स्नानं समर्पयामी. शुद्ध आचमनीयं समर्पयामी. ओम महागणाधिपतये नमः. शुद्ध स्नानान्ते षष्ठेन गंधोदक स्नानं समर्पयामी. एका पळीमध्ये थोडस गंध घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. गणपती बाप्पांच्या अंगावरती गंधोदक आपल्याला अर्पण करायचं आहे. ओम भूर्भुवस्वः महागणाधिपतये नमः. गंधोदक स्नानं समर्पयामी. गंधोदक स्नानांतरेण परत गणपती बाप्पांना 2 पळ्या शुद्ध पाणी घालायचं आहे. पुनर्शुद्धोदक स्नानं समर्पयामी. शुद्ध आचमनीयं समर्पयामी. ओम भूर्भुवस्वः महागणाधिपतये नमः. आता देवाला आपल्याला शुद्ध पुसून घ्यायचं आहे. शुद्ध वस्त्रेण देवता परमृज्य रम्य सिंहासनोपरी आसने संस्थाप्य. जे आपण आसन गणपती बाप्पांना तयार केलेलं आहे, विड्याच्या 2 पानांवरती थोड्या अक्षता, त्याच्यावरती गणपती बाप्पांना प्रतिष्ठित करून घ्यायचं आहे. ओम भूर्भुवस्वः महागणाधिपतये नमः. वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पास वस्त्रं समर्पयामी. ओम कापसाचं वस्त्र देवाला घालायचं आहे. आपल्या पद्धतीने घाला. घरामध्ये जी काही संख्या असेल त्या संख्येत्मक वस्त्र गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. ओम भूर्भुवस्वः महागणाधिपतये नमः. यज्ञोपवीतं समर्पयामी. गणपती बाप्पांना जानवे अर्पण करायचं आहे. वस्त्र यज्ञोपवीतांते 2 पळ्या पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. मुखे आचमनीयं समर्पयामी. ओम भूर्भुवस्वः महागणाधिपतये नमः. अनामिकेने भगवंताला चंदन लावायचं आहे. विलेपनार्थे चंदनं समर्पयामी. गणपती बाप्पांना थोड्या अक्षता व्हायच्या आहेत. ओम भूर्भुवस्वः महागणाधिपतये नमः. अलंकरणार्थे अक्षतां समर्पयामी. आता गणपती बाप्पांना हळदी कुंकू व्हायचा आहे. रिद्धी सिद्धिभ्यां नमः. हरिद्रादि कुंकुम सौभाग्य द्रव्यम समर्पयामी. म्हणून हळदी कुंकू व्हायचा आहे. गणपती बाप्पा एकटे येत नाहीत. गणपती बाप्पा हे पारिवारिक दैवत आहे. त्यांच्याबरोबर त्यांचा परिवार असतो. त्यामुळे रिद्धी सिद्धी या गणपती बाप्पांबरोबर आहेत, म्हणून गणपती बाप्पांना आपण हळदी कुंकू वाहतो आहे. ओम भूर्भुवस्वः महागणाधिपतये नमः. शेंदूर असेल तर शेंदूर गणपती बाप्पांना व्हायचा आहे. परिमल द्रव्याणी समर्पयामी. ओम भूर्भुवस्वः महागणाधिपतये नमः. जे काही पुष्प आपल्याकडे उपलब्ध असतील ती पुष्प गणपती बाप्पांना व्हायची आहेत. दुर्वापत्र असतील तर दुर्वापत्र गणपती बाप्पांना व्हायचे आहेत. कालोद्भव पुष्पाणी दुर्वांग्र पत्राणी समर्पयामी. ओम भूर्भुवस्वः महागणाधिपतये नमः. गणपती बाप्पांना प्रथम धूप ओवाळायचं आहे, नंतर दिवा ओवाळायचा आहे. धूपम दीपम समर्पयामी. ओम भूर्भुवस्वः महागणाधिपतये नमः. नैवेद्यार्थे गुडखाद्य नैवेद्यम निवेदयामी. गुळ खोबऱ्याचं नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचं आहे. आधी प्रथम जमिनीवरती चौकोनी मंडल करून घ्यायचं आहे. चतुष्कोनी मंडलम कृत्वा त्याच्यावरती विड्याचं पान ठेवायचं, त्याच्यावरती गुळ खोबरं ठेवायचं, त्याच्यावरती
पाणी फिरवून घ्यायचं आहे. चतुष्कोणी मंडलम कृत्वा तदुपरी नैवेद्य पात्रम निधाय दृष्टीदोष परिहारार्थम थोडंसं दुर्वापत्र असतील आपल्याकडे किंवा तुळशीपत्र असेल तर त्या गोळ खोबऱ्यावरती ठेवून द्यायचं आहे. दृष्टीदोष लागत असतो नैवेद्यासाठी म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला त्याच्यावरती दुर्वापत्र किंवा तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे. दृष्टीदोष परिहारार्थम तुलसी दलपत्रम अथवा दुर्वांगर पत्रम समर्पयामी. पाणी फिरवून घ्यायचं आहे नैवेद्याभोवती. ओम सत्यन्वर्तेन परिशिंजयामी प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा. नमस्कार करायचा आहे. ब्रह्मणे नमः. 3 पळ्या पाणी हातातनं खाली सोडून द्यायचं आहे. मध्ये पानीयम समर्पयामी उत्तरापोषणम समर्पयामी हस्त प्रक्षालनम समर्पयामी मुख प्रक्षालनम समर्पयामी असं म्हणून हातातलं पाणी खाली सोडून द्यायचं आहे. मुखवासार्थे समोर विडा, अजून एक विडा समोर ठेवून द्यायचा आहे. ते विड्यावरती विड्याचं साहित्यामध्ये काय असतं, हळकुंड असतं, एखादं सुपारी असते, खोबऱ्याचा तुकडा असतो, खारीक असते, अजून आपल्याला जे काही यथाशक्ती ठेवावं असं वाटेल ते ठेवावं. त्याच्यावरती एखादं फळ अर्पण करावं आणि त्याच्यावरती एखादी दक्षिणा ठेवून द्यावी आणि तो विडा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. मुखवासार्थे पूगी फल तांबूलम समर्पयामी साद्गुण्यार्थे द्रव्यरक्षणाम समर्पयामी. ओम भूर्भुव स्वहा महागणाधिपतये नमः. हातामध्ये आपल्याला ओंजळीमध्ये पुष्प घ्यायची आहेत. आता आपण गणपती बाप्पांना मंत्र पुष्पांजली अर्पण करणार आहोत. हरि ओम महागणाधिपतये नमः. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्. ओम भूर्भुव स्वहा महागणाधिपतये नमः. मंत्रपुष्पम समर्पयामी म्हणून गणपती बाप्पांना ही मंत्रपुष्प अर्पण करायची आहे. असं आता आपल्याला गणपती बाप्पांचं हे पूजन झालेलं आहे. आता आपल्याला याच्यानंतर साक्षी देवतांचं पूजन करून घ्यायचं आहे. कोण कोण आहेत आपल्या साक्षी देवता, तर प्रथम आहे सूर्यनारायण आणि दुसरा आहे आपला दिवा. आपण जो दिवा लावतो त्या दिव्याचं पूजन करून घ्यायचं आहे. एक गंधाक्षत पुष्प बुडवून घ्या, हातामध्ये घ्या. पांढरं असेल तर उत्तम. बरं. ओम भूर्भुव स्वहा श्री सूर्यनारायण देवताभ्यो नमो नमः. आदित्य तस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यन्नोपजायते. जगच्चक्षु सविता सवितृ सूर्यनारायणाय नमः. सूर्यनारायणांना एक फूल ओवाळायचं आहे. सूर्यनारायणाय नमः. सकलोपचारार्थे गंध अक्षत पुष्पम समर्पयामी. सूर्यनारायणांना नमस्कार करायचा आहे. आता आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. ज्वालामालिन्यै नमः. ज्वाला दुर्गायै नमः. सकलोपचारार्थे एक फूल घ्यायचं, गंधामध्ये प्रथम बुडवायचं, अक्षतेमध्ये बुडवायचं, हळदीमध्ये बुडवायचं, कुंकवामध्ये बुडवायचं आणि ते दिव्याला वाहून द्यायचं आहे. सकलोपचारार्थे गंध पुष्पम हरिद्रादि कुंकुमम सौभाग्य द्रव्यम समर्पयामी. ओम ज्वाला दुर्गायै नमः. नमस्कारान् समर्पयामी. आता आपल्याला कलशाची पूजा करून घ्यायची आहे. आपल्या डाव्या हाताला एक थोडेसे तांदूळ घ्या, अक्षत पुंज त्याची तयार करा. म्हणजे असं आपण जसं रांगोळी खाली सोडतो तशा पद्धतीने अक्षता खाली सोडायच्यात. आपल्या डाव्या बाजूला यजमान वाम हस्ते अक्षत पुंजोपरी कलशम संस्थाप्य, त्याच्यावरती एक कलश स्थापन करा आणि कलशावरती हात ठेवून घ्या. मी मंत्र म्हणतोय. मंत्र म्हणत असताना मनामध्ये ओम वम वरुणाय नमः या महामंत्राचा जप करायचा आहे. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रितः मूले तत्रसितो ब्रह्मा मध्ये मातृगण स्मृतः कुक्षौ तु सागराः सर्वैः सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदो अथर्वणः अंगैश्च सहिताः सर्वैः कलशन्तु समाश्रिताः. अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा आयान्तु देव पूजार्थं दुरितक्षयकारकाः. ओम कलश देवताभ्यो नमः. एक गंध अक्षत पुष्प घ्यायचं आहे, गंधामध्ये बुडवायचं, अक्षतेमध्ये बुडवायचं आणि ते कलशाला व्हायचं आहे. ओम कलश देवताभ्यो नमः. सकलोपचारार्थे गंधाक्षत पुष्पैः समर्पयामी. हात जोडून बसायचा आहे. गंगे शैव यमुने शैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. कलशाय नमः. सकलोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामी. कलशातलं पाणी जे काही आहे ते आपल्या समोरच्या भांड्यामध्ये थोडंसं काढून घ्यायचं आहे. उदकात उदकं गृहीत्वा
पूजा द्रव्याणांच्या आत्मानांच्या संप्रोक्षयेत, स्वतःवरती उडवून घ्यायचं, पूजा साहित्यावरती उडवून घ्यायचं आहे. ओम भूर्भुवस्वः श्री कलशदेवताभ्यो नमो नमः. सकलोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि. पुन्हा एकदा कलशाला नमस्कार करायचा आहे. आता आपल्याला शंख घंटिकेचं पूजन करून घ्यायचं आहे. शंखाचं पूजन करताना प्रथम आपण शंखाचं पूजन करून घेऊया. ओम शंखस्त विष्णवे नमः. पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्. ओम शंखस्त विष्णवे नमः. सकलोपचारार्थे गंध पुष्पम समर्पयामि. हे लक्षात ठेवा की शंखाचं पूजन करताना आपल्याला त्याला अक्षतांचा स्पर्श करायचा नाहीये, म्हणून फक्त गंध आणि पुष्प एवढंच अर्पण करायचं आहे. ओम शंखस्त विष्णवे नमः. तुलसी दलपत्रम समर्पयामि. शंखावरती तुळशी पत्र व्हायचं आहे, कारण तो प्रत्यक्ष विष्णू स्वरूप आहे, म्हणून आपण त्यांची पूजा करतो आहोत. आता आपल्याला घंटिकेचं पूजन करून घ्यायचं आहे. आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां कुर्वे घंटार्वं तत्र देवता आह्वान लक्षणम्. ओम घंटा देव्यै नमः. सकलोपचारार्थे गंध अक्षत हरिद्रा कुंकुमम सौभाग्य द्रव्यम समर्पयामि. ही घंटा देवी सुद्धा आहे आणि घंटेवरती गरुड सुद्धा विराजमान असतात, म्हणून या दोघांसाठी म्हणून आपल्याला गंधाक्षत पुष्प तिथे आपल्याला अर्पण करायचं आहे. घंटा उचलायची आहे, घंटा वाजवायची आहे. हरिः ओम घंटा देव्यै नमो नमः. सकलोपचारार्थे गंध अक्षत पुष्पम समर्पयामि. आता आपल्याला इथे आपण प्रथम कोणाचं पूजन केलं? सूर्यदेवतेचं पूजन केलेलं आहे. दुसरं कोणाचं पूजन केलं? दिव्याचं पूजन केलेलं आहे. तिसरं कोणाचं पूजन केलं? कलशाचं पूजन केलेलं आहे. चौथं कोणाचं पूजन केलं? शंखाचं पूजन केलेलं आहे. पाचवं कोणाचं पूजन केलेलं आहे? तर शंख आपल्याला घंटिकेचं पूजन केलेलं आहे. आता घंटिकेचं पूजन झाल्यानंतर आता आपल्याला ज्येष्ठा ह्या ज्या गौरी आहेत, ज्येष्ठा कनिष्ठा गौरी, या गौरींचा आपल्याला पूजन करायचं आहे. बरं, हरिः ओम ज्येष्ठा गौर्यै नमो नमः. कनिष्ठा गौर्यै नमो नमः. हातामध्ये एक गंध अक्षत पुष्प घेऊन ठेवायचं आहे. ज्या ज्येष्ठा गौरींचं तुम्ही आवाहन केलेलं आहे, ज्या ज्येष्ठा गौरींना तुम्ही इथे स्थानापन्न केलेलं आहे, त्यांचा आपण आता ध्यान मंत्र म्हणूया. हरिः ओम खड्गै चक्र गदे शुचाप परिघान् शूलं भुषुण्डिं शिरः शंखं सन्दधतिं करैस्त्रिनयनां सर्वाङ्गभूषावृताम् नीलाश्मद्युतिमास्य पादृशकां सेवे महाकालिकाम् यामस्तौ स्वपिते हरौ कमलजो हन्तुं मधुं कैटभम् अक्षस्रक् परशङ्गरेषु कुलिशं पद्मं धनुष्पुण्डिकान् दण्डं शक्तिमसिञ्च चरमजलजं घण्टां सुराभाजनम् शूलं पाशसुदर्शने च दधतिं हस्तैः प्रसन्नाननां सेवे स्वैरिभमर्दिनीमिह महालक्ष्मीं सरोजस्थिताम् घंटाशूलहलानि शंखमुसले चक्रं धनुस्सायकम् हस्ताब्जैर्दधतिघ्नान्तविलसच्छीतांशुतुल्यप्रभां गौरे देहसमुद्भवान्द्रिजगताम् आधारभूतां महा पूर्वामत्र सरस्वतीम् अनुभजे शुम्भादिदयीत्यार्दिनीम्. ओम भगवत्यै नमो नमः. ध्यानार्थे आवाहनार्थे सकलोपचारार्थे गंध अक्षत पुष्पम समर्पयामि. हरिद्रादि कुंकुमम सौभाग्य द्रव्यम समर्पयामि. गंध अक्षत पुष्प हे भगवतीला, दोन्ही भगवतींना वाहून घ्यायचं आहे. बरं, त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे, भगवतीला नमस्कार करायचा आहे. जे आपण या आसनावरती भगवतीला उभं केलेलं आहे त्या आसनाला स्पर्श करायचा आहे आणि त्याच्यावरती थोड्याशा अक्षता घालायच्या आहेत. ओम भूर्भुवस्वः श्री ज्येष्ठा कनिष्ठा भगवतीभ्यो नमो नमः. आसनार्थे आसनं समर्पयामि. हरिः ओम. आता एक फूल जे काही आहे ते कलशामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने भगवतींवरती पाणी जे काही आहे ते प्रोक्षण करायचं आहे. बरं, हरिः ओम. ओम भूर्भुवस्वः ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः. ओम पादयोः अर्घ्यं समर्पयामि. आता हातावरती पाणी उडवायचं आहे. ओम भूर्भुवस्वः ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. देवीला प्यायला पाणी म्हणून द्यायचं आहे. कल्पना करायची आपण भगवतीला पाणी प्यायला देतो आहे. ओम भूर्भुवस्वः ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः. आचमनीयं समर्पयामि.
देवीला स्नानासाठी म्हणून पाणी उडवायचं आहे. ओम ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः. स्नानार्थे स्नानीयं समर्पयामि. ओम ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः. अथ पंचामृत स्नानम. थोडस पंचामृतामध्ये बुडवून घ्यायचं, अगदी किंचित, कोणताही पाण्याचा शिपका किंवा पंचामृताचा शिपका याने आपण भगवतीला नेसवलेली जी काही साडी आहे ती खराब होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. अगदी हलक्या हाताने भगवतीवरती पंचामृत प्रोक्षण करायचं आहे. हरिः ओम. नाहीतर गुरुजींनी सांगितलं म्हणून पंचामृतामध्ये बुडवलं आणि दिला उडवून, असं करू नका बरं. चला, हरिः ओम. थोडस अगदी हलक्या हाताने पंचामृतामध्ये बुडवून घ्या. ओम ओम भूर्भुवः स्वः. ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः. पयोदधी घृतं चैव मधुं च शर्करान्वितं पंचामृतं मया नीतं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. ओम भूर्भुवः स्वः. ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः. पंचामृत स्नानं समर्पयामि. पंचामृत स्नानानंतरेण दुसरं फूल घ्यायचंय, आपल्या कलशामध्ये बुडवायचं आहे. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. शुद्ध आचमनीयं समर्पयामि. भगवतीला नमस्कार करून घ्यायचा आहे. एका वाटीमध्ये आपल्याला गंधोदक तयार करून घ्यायचं, म्हणजे गंधाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे. आपल्याला ते आता भगवतीला अर्पण करायचं आहे. गंधद्वारांधराधर्षां नित्यपुष्टां करिषिणीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपहवये श्रियम्. ओम भूर्भुवः स्वः. ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः. गंधोदक स्नानं समर्पयामि. आता आपल्याला काय करायचं आहे तर भगवतीची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. बरं, आता आपल्याला त्याच्यासाठी आपण लमित्यादी पंचोपचार पूजा प्रथम करणार आहोत आणि प्रत्यक्ष पंचोपचार पूजा आपण त्याच्यानंतर करणार आहोत. ओम लम पृथ्वी. करंगळीपासून वरच्या टोकापर्यंत असं आपला अंगठा करंगळीवरती फिरवायचा आहे. लम पृथ्वी तत्वात्मिकायै गंधम परिकल्पयामि. मग पहिलं तर्जनी ही अंगठ्याच्या मुळापासून अंगठ्याच्या टोकापर्यंत फिरवायची आहे. लम पृथ्वी तत्वात्मिकायै गंधम परिकल्पयामि. हम आकाश तत्वात्मिकायै पुष्पम परिकल्पयामि. आता तर्जनीला मुळापासून टोकापर्यंत यम वायु तत्वात्मिकायै धूपम परिकल्पयामि. मधल्या बोटाला मुळापासून टोकापर्यंत रम मन्हि तत्वात्मिकायै दीपम परिकल्पयामि. अनामिकेला मुळापासून टोकापर्यंत वम अमृत तत्वात्मिकायै अमृत नैवेद्यम परिकल्पयामि. सर्वोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि. भगवतीला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. प्रथम चंदन लावायचं, त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे. ओम भूर्भुवः स्वः. ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. तदनंतरेण सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. तदनंतरेण पुष्पम समर्पयामि. एक फूल वाहून घ्यायचं आहे. धूप ओवाळायचा आहे. वनस्पतिरसोद्भूतं गंधाढ्यो गंधोत्तमं अघ्रेयं सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्. ओम भूर्भुवः स्वः. श्री ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः. धूपम अघ्रापयामि. आपल्याला आता दिवा ओवाळायचा आहे. ओम भूर्भुवः स्वः. ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः. प्रकाशार्थे दीपम दर्शयामि. आता आपल्याला शेष पंचामृत, जे पंचामृत उरलेलं आहे त्या पंचामृताचा नैवेद्य आपल्याला इथे दाखवून घ्यायचा आहे. शेष पंचामृता निवेदयामी. चतुष्कोनी मंडलम कृत्वा. तदुपरी ते आपल्याला चौकोनी मंडल काढून घ्यायचा, त्याच्यावरती पंचामृताचं भांड ठेवून द्यायचं आहे. चतुष्कोनी मंडलम कृत्वा. तदुपरी नैवेद्य पात्रम निधाय दृष्टिदोष परिहारार्थम तुळशीचं पान जे आहे त्याच्यावरती व्हायचं आहे. तुलसी दलपत्रम समर्पयामी. सत्यंवर्तेन परिशिंचयामी. त्याच्याभोवती पाणी फिरवून घ्यायचं. प्राणाय स्वाहा. पानाय स्वाहा. व्यानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. 3 पळ्या पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे. मध्ये पानीयं समर्पयामी. उत्तरापोषणं समर्पयामी. हस्त मुख प्रक्षालनं समर्पयामी. करोतवर्तनार्थे नमस्कारान् समर्पयामी. ओम ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः. उत्तरे निर्माल्य विसृज्य. भगवतीच्या अंगावरती आपण जी फुलं वाहिलेली आहेत ती काढून घ्यायची. त्यांचा वास घ्यायचा. दोन्ही डोळ्यांना स्पर्श करायचा. उत्तर दिशेला एक रिकामं पातेलं आपल्याला ठेवून द्यायचं. त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व पाणी काढून घेता येईल.
बरं, त्याच्यामध्ये हे निर्माल्य विसर्जन करून टाकायचं आहे. चला आता आपण पुढे जाऊया. आता आपल्याला भगवतीला आपल्याला अभिषेक करायचा आहे, म्हणून अभिषेक स्नाना प्रित्यर्थे आपण भगवतीला एक गंधाक्षत पुष्प वाहणार आहोत. ओम भूर्भुव स्वहा ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः. अभिषेक स्नाना प्रीत्यर्थे गंधाक्षत पुष्पम समर्पयामी. दोन्ही महागौरींना हे अभिषेक स्नाना प्रीत्यर्थे आपल्याला हे फुलं वाहून द्यायची आहेत. बरं, आता आपल्याला हळूहळू देवीच्या अंगावरती पाणी उडवायचं आहे. अभिषेकाचे मंत्र म्हणतोय. बरं, हरिः ओम. आपण सप्तशती महाग्रंथामधील अर्गला स्तोत्राने भगवतीवरती अभिषेक करणार आहोत आणि याच स्तोत्राद्वारे आपण भगवतीला कुंकुमार्चन सुद्धा करणार आहोत. हरिः ओम भूर्भुवस्वहा. ओम नमश्चंडिकायै. हळूहळू पाणी उडवायला सुरुवात करायचं आहे. मार्कंडेय उवाच. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. जय त्वं देवी चामुंडे जय भूतार्तिहारिणी जय सर्वगते देवी कालरात्रि नमोस्तुते. मधुकैटभ विद्रावी विधातृवरदे नमः. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि महिषासुर निर्णाशी भक्तानां सुखदे नमः. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि रक्तबीजवधे देवी चंडमुंड विनाशिनी. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि शुंभस्यैव निशुंभस्य धूम्राक्षस्य च मर्दिनी. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि वन्दिताङ्घ्रि युगे देवी सर्वसौभाग्यदायिनी. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि अचिन्त्य रूप चरिते सर्वशत्रु विनाशिनी. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि न तेभ्यः सर्वदा भक्त्या चंडिके दुरितापहे. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि स्तुवद्भ्यो भक्तिपूर्वं त्वाय चंडिके व्याधिनाशिनी. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि चंडिके सततं ये त्वामर्चयन्तीह भक्तितः. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि विधेहि द्विषतान्नाशं विधेहि बलमुच्चकैः. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि विधेहि देवि कल्याणं विधेहि परमां श्रियं. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि सुरासुर शिरो रत्न निघृष्ट चरणेऽम्बिके. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि विद्यावन्तं यशस्वन्तं लक्ष्मीवन्तं जनं कुरु. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि प्रचंड दैत्य दर्पघ्ने चंडिके प्रणताय मे. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि चतुर्भुजे चतुर्वक्त्र संस्तुते परमेश्वरी. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि कृष्णेन संस्तुते देवी शश्वत भक्त्या सदांबिके. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि हिमाचल सुतानाथ संस्तुते परमेश्वरी. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि इंद्राणी पति सद्भाव पूजिते परमेश्वरी. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि देवी प्रचंड दौर्दंड दैत्य दर्प विनाशिनी. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि देवी भक्त जनोद्दाम दत्तानंदोदयेऽम्बिके. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीं तारिणीं दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवाम्. इदं स्तोत्रं पठित्वा तु महास्तोत्रं पठेन्नरः स तु सप्तशती संख्यावरमाप्नोति संपदाम्. ओम देव्या अर्गला स्तोत्रम्. अमृताभिषेकोस्तु पुष्टी चुष्टी चास्तु. देवीच्या अंगावरती 2 वेळेला शुद्ध पाणी उडवायचं आहे. ओम भूर्भुव स्वहा ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. शुद्धोदक स्नानात मंत्रेण भगवतीला आपल्याला आता शुद्ध वस्त्राने जे काही आहे ते पुसून घ्यायचं आहे. म्हणून आता आपण कल्पना करणार आहोत, कारण आपण भगवतीला आवाहन करून तिथे स्थापना केलेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला भगवतीचं फक्त आपण पूजन करतोय, आपण कल्पना करणार आहोत. एखादं कोरडं वस्त्र घ्या आणि भगवतीच्या अंगावरती साडीवरती कुठे पाण्याचे थेंब उडाले असतील ते अगदी टिपून घ्या हलक्या हाताने. ओम भूर्भुव स्वहा ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः. शुद्ध वस्त्रेण देवी प्रमृज्य
हरिः ओम. भगवतीला आता आपल्याला अत्तर लावून घ्यायचं आहे. ओम ज्येष्ठा ओम भूर्भुवस्वः ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः. क्षुत्पिपासां मलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशयाम्यहम्. अभूतिं सर्वमृद्धिं च सर्वान् निर्णुद मे गृहात्. ओम भूर्भुवस्वः ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः. सुगंधी तैलम समर्पयामी. विड्याच्या पानावरती अत्तर लावायचं. देवीचं जे आपण साडी नेसवलेली आहे त्या साडीला हलक्या हाताने हे अत्तर जे काही आहे हे लावून घ्यायचं आहे बरं. किंवा विड्याच्या पानाला ते अत्तर लावा आणि ते देवीच्या साडीपाशी ठेवून द्या बरं. हरिः ओम. ओम भूर्भुवस्वः ओम भूर्भुवस्वः ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः. भगवतीला आता आपल्याला गंध लावून घ्यायचा आहे. गंध लावून घ्यायचा आहे. गंधद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टांतरिषिणीं ईश्वरिगुं सर्वभूतानां तामिहोपहवये श्रियम्. ओम ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामी. आता भगवतीला आपण जे वस्त्र अर्पण केलेलं आहे त्या वस्त्रावरती आपण आता अक्षत वाहणार आहोत. ओम भूर्भुवस्वः ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः. ओम वस्त्रोपवस्त्रार्थे प्रत्यक्ष वस्त्रं समर्पयामी. पण भगवतीला जी कंचुकी घातलेली आहे परिधान केलेली आहे त्याच्यावरती पण आपण आता अक्षता वाहून घेणार आहोत. ओम भूर्भुवस्वः कंचुकी म्हणजे चोळी. ओम भूर्भुवस्वः ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः. कंचुकीं समर्पयामी अक्षतां समर्पयामी. आता आपल्याला भगवतीला कार्पास वस्त्र घालायचे आहेत. प्रत्येक घराचा कापसाची वस्त्र घालण्याचा नियम वेगवेगळा आहे. त्यामुळे आपापल्या घरातल्या नियमानुसार भगवतीला कापसाची वस्त्र परिधान करावीत बरं. ओम भूर्भुवस्वः ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः. कार्पास वस्त्रं समर्पयामी. आता भगवतीला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. ओम ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः. आद्रां पुष्करणीं पुष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह. ओम ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः. कंठसूत्रासहित हरिद्रादि कुंकुमं सौभाग्य द्रव्यं समर्पयामी. गळ्यामध्ये भगवतीला कंठसूत्र परिधान करायचं आहे. परिधान केला असेल तर त्याच्यावरती अक्षता वाहा. भगवतीला हळदी कुंकू अर्पण करा आणि भगवतीसाठी म्हणून आता आपण कुंकुमार्चन घेऊया. 2 विड्याची पानं दोन्ही भगवतींच्या समोर ठेवून द्यायची आहेत. भगवतीला विड्याच्या पानावरतीच आपण कुंकुमार्चन करणार आहोत. 2 एक एक विड्याचं पान एक ज्येष्ठेसमोर एक कनिष्ठेसमोर विड्याचं पान ठेवून द्यायचं आहे आणि आता आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. हरिः ओम. कुंकुमार्चन करताना अनामिका आणि अंगठा याने कुंकू उचलायचं. भगवतीला अर्पण करतो असं समजून ज्येष्ठ आणि कनिष्ठेला विड्याच्या पानावरती ते कुंकू अर्पण करायचं. आपल्या समोर एक ताटली किंवा एक विड्याचं पान ठेवायचं. त्याच्यावरती कुंकू उरलेलं कुंकू झटकायचं. नवीन कुंकू घ्यायचं. ज्येष्ठा कनिष्ठेच्या विड्याच्या पानांवरती अर्पण करायचं. रिकाम्या वाटीमध्ये झटकायचं. अशा पद्धतीने कुंकुमार्चन असतं. असं आपण आता कुंकुमार्चन करूया. कुंकुम अर्चयामी म्हटल्यानंतर कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे. ओम अस्य श्री अर्गला स्तोत्र मंत्रस्य कुंकुम अर्चयामी. विष्णु ऋषिः कुंकुम अर्चयामी. अनुष्टुप छंदः कुंकुम अर्चयामी. श्री महालक्ष्मीर्देवता कुंकुम अर्चयामी. श्री जगदंबा प्रीतये कुंकुम अर्चयामी. जपे विनियोगः कुंकुम अर्चयामी. भगवतीला नमस्कार करून घ्यायचा आहे. ओम नमश्चंडिकायै कुंकुम अर्चयामी. मार्कंडेय उवाच कुंकुम अर्चयामी. ओम हातामध्ये कुंकू धरून ठेवायचा आहे. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. कुंकुम अर्चयामी. जय त्वं देवी चामुंडे जय भूतातिहारिणी जय सर्वगते देवी कालरात्रि नमोस्तुते. कुंकुम अर्चयामी. मधुकैटभ विद्रावी विधातृवनदे नमः. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि. कुंकुम अर्चयामी. महिषासुर निर्णाशी भक्तानां सुखदे नमः. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि. कुंकुम अर्चयामी. रक्तबीजवधे देवी चंडमुंड विनाशिनी. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि. कुंकुम अर्चयामी. शुंभस्यैव निशुंभस्य धूम्राक्षस्य च
वर्धिनी रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि कुंकुम अर्चयामि वंदितांघ्रि युगे देवी सर्वसौभाग्यदायिनी रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि कुंकुम अर्चयामि अचिंत्य रूप चरिते सर्वशत्रु विनाशिनी रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि कुंकुम अर्चयामि न तेभ्यः सर्वदा भक्त्या चंडिके दुरितापहे रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि कुंकुम अर्चयामि स्तुवद्भ्यो भक्तिपूर्वं त्वां चंडिके व्याधिनाशिनी रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि कुंकुम अर्चयामि चंडिके सततं ये त्वाम् अर्चयन्ति भक्तितः रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि कुंकुम अर्चयामि देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि विदेहि द्विषदान्नाशं विदेहि बलमुच्चकैः रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि कुंकुम अर्चयामि विदेहि देवि कल्याणं विदेहि परमां श्रियं रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि कुंकुम अर्चयामि सुरासुर शिरो रत्न निघृष्ट चरणेऽम्बिके रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि कुंकुम अर्चयामि विद्यावन्तं यशस्वन्तं लक्ष्मीमन्तं जनं कुरु रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि कुंकुम अर्चयामि प्रचंड दैत्यदर्पघ्ने चंडिके प्रणताय मे रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि कुंकुम अर्चयामि चतुर्भुजे चतुर्वक्त्र संस्तुते परमेश्वरी रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि कुंकुम अर्चयामि कृष्णेन संस्तुते देवी शश्वद्भक्त्या सदाम्बिके रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि कुंकुम अर्चयामि हिमाचल सुतानाथ संस्तुते परमेश्वरी रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि कुंकुम अर्चयामि इंद्राणी पति सद्भाव पूजिते परमेश्वरी रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि कुंकुम अर्चयामि देवी प्रचंड दोर्दंड दैत्य दर्प विनाशिनी रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि कुंकुम अर्चयामि देवी भक्तजनोद्दाम दत्तानंदोदयेऽम्बिके रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि कुंकुम अर्चयामि पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीं तारिणीं दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवां कुंकुम अर्चयामि इदं स्तोत्रं पठित्वा तु महास्तोत्रं पठेन्द्रः ततु सप्तशती संख्या वरमाप्नोति संपदाम् ओम कुंकुम अर्चयामि देव्या कुंकुम अर्चयामि अर्गला स्तोत्रं कुंकुम अर्चयामि ओम भूर्भुवस्वः ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः भगवती वरती अक्षता वाहून घ्यायच्या आहेत अक्षतां समर्पयामि ओम भूर्भुवस्वः ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः पुष्पम समर्पयामी आता आपल्याला भगवतीला पुष्प व्हायची आहेत जी जी काही वेगवेगळी पुष्प आपण घरी आणलेली असतील भगवतीसाठी ती सर्व पुष्प जी काही आहेत ती भगवतीला आपल्याला आता अर्पण करायची आहेत ओम भूर्भुवस्वः ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः पुष्पं समर्पयामि ओम माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् ओम भगवत्यै नमो नमः विशेष पुष्पं समर्पयामि ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि आता जी काही पुष्प आपल्या समोर उपलब्ध असतील ती उपलब्ध असलेली पुष्प आपल्याला भगवतीला अर्पण करायची आहेत पुष्प मालिका आपल्याला भगवतीला अर्पण करायची आहे ओम भूर्भुवस्वः ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः पुष्प मालिकां समर्पयामि आता आपल्याला अंग पूजा करून घ्यायची आहे मी नाव घेतलं लक्ष्म्यै नमः पादौ पूजयामी पायावरती आपल्याला भगवतीच्या अक्षता अर्पण करायच्या आहेत बरं पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला भगवतीच्या अक्षता अर्पण करायच्या आहेत हे लक्षात ठेवावं आणि अशा पद्धतीने आता आपल्याला अथांग पूजा जी काही आहे ती आपण करून घेऊया हरि ओम लक्ष्म्यै नमः पादौ पूजयामी ओम पद्मायै नमः गुल्फौ पूजयामी ओम कमलायै नमः जानुनी पूजयामी गुडघ्यावरती भगवतीच्या अक्षता व्हायच्या आहेत ओम क्षीराब्धितनयाय नमः उरुं पूजयामी ओम इंदिरायै नमः कटीं पूजयामी ओम मंगलायै नमः नाभीं पूजयामी
ओम मन्मथवासिन्यै नमः स्तनौ पूजयामि। ओम क्षमायै नमः हृदयं पूजयामि। हरिप्रियाय नमः कंठे पूजयामि। उमायै नमः नेत्रं पूजयामि। रमायै नमः शिरं पूजयामी। श्री महालक्ष्म्यै नमः सर्वांगम पूजयामी। सगळीकडे आपल्याला भगवतीच्या अक्षता घालायच्या आहेत। आता आपल्याला दुर्वा मंत्र म्हणायचा आहे आणि भगवतीला आपण दुर्वा अर्पण करणार आहोत। बरं, ओम भूर्भुवस्वः ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः। हे दुर्वे अमृत संपन्ने शतमूले शतांकुरे शतं हरसि पापानि शतं आयुष्यवर्धिनी। ओम भूर्भुवस्वः ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः दुर्वां समर्पयामि। भगवतीला आपल्याला बेल व्हायचा आहे। ओम भूर्भुवस्वः ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः बिल्वपत्रं समर्पयामि। आता आपल्याला भगवतीला पत्री पूजन करून घ्यायचं आहे भगवतीचं। बरं, जी जी नावं घेतोय, समजा तुमच्याकडे पत्री नसतील तर भगवतीला अक्षता अर्पण करा। समजा पत्री असतील, पत्री तुम्ही आणत असाल तर सगळ्या, तुम्हाला पत्री जर ओळखता येत नसतील तर सर्व पत्री हातात धरून बसा आणि नंतर शेवटी एकदाच अर्पण करा। समजा ओळखता येत असतील तर एक एक करून अर्पण करा आणि समजा एक एकच करून अर्पण करायचे असतील तर सगळ्या पत्री सुट्ट्या करा आणि जशा तुम्हाला जशा जमतील तशा पद्धतीने पत्री पूजा ही जी काही आहे ती भगवतीला अर्पण करा। ओम श्री आई नमः अगस्ती पत्रं समर्पयामि। ओम श्री लक्ष्म्यै नमः केतकी पत्रं समर्पयामि। श्री वनमालिकायै नमः धत्तुरा पत्रं समर्पयामि। ओम विभीषणायै नमः तुलसी पत्रं समर्पयामि। ओम मालिकायै नमः मालती पत्रं समर्पयामि। ओम शांकर्यै नमः अशोक पत्रं समर्पयामि। ओम वसुमालिकायै नमः भृंगराज पत्रं समर्पयामि। ओम सूर्याय नमः किण्वपत्रं समर्पयामि। ओम पंकजधारिण्यै नमः पंकजपत्रं समर्पयामि। ओम मुक्ताहार समप्रभायै नमः दुर्वापत्रं समर्पयामि। ओम पुष्कारिण्यै नमः जपापत्रं समर्पयामि। ओम पिंगलिन्यै नमः बिल्वपत्रं समर्पयामि। हेममालिन्यै नमः चंपकपत्रं समर्पयामि। इंदिरायै नमः अपामार्गपत्रं समर्पयामि। ओम जमदग्निप्रियाय नमः ताळपत्रं समर्पयामि। श्री जगन्नाथाय नमः नानाविध पुष्पपत्राणि समर्पयामि। भगवतीला नानाविध पुष्पपत्र जी काही आहे ती आपल्याला व्हायची आहे। बरं, आता भगवतीला आपल्याला धूप अर्पण करायचं आहे। चला, वनस्पतिरसोद्भूतं गंधाढ्यो गंध उत्तमं अग्रेयं सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्। ओम भूर्भुवस्वः ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः धूपम् अघ्रापयामि। आता आपल्याला भगवतीला दिवा अर्पण करायचा आहे। राज्यंचवर्ती संयुक्तं मन्हिता योजितं मया दीपं ग्रहाण देवेश त्रैलोक्य तिमिरापः। ओम भूर्भुवस्वः ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः दीपं दर्शयामि। आता आपल्याला जो काही आपला महानैवेद्य असेल तो महानैवेद्य आता भगवतीला अर्पण करायचा आहे। ओम भूर्भुवस्वः महानैवेद्य ओम भूर्भुवस्वः ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः महानैवेद्यम निवेदयामी। चतुष्कोनी मंडलम कृत्वा, चौकोनी मंडल करून घ्यायचं आहे। त्याच्यावरती महानैवेद्याचं ताट ठेवून द्यायचं आहे। त्याच्यावरती दृष्टीदोष परिहारार्थम तुळशीचं पान वाहून द्यायचं आहे। ओम चतुष्कोनी मंडलम कृत्वा तदुपरी नैवेद्य पात्रम निधाय दृष्टीदोष परिहारार्थम तुलसी दलपत्रम आच्छादयेत। नैवेद्यभूती पाणी फिरवून घ्यायचं आहे। सत्यं वर्तेन परिशिंडयामी। प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः। परत पुन्हा एकदा पुनरपि नैवेद्यम, पुन्हा नैवेद्यभूती पाणी फिरवून घ्यायचं आहे। प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः। 4 पाया पाणी तांबण्यामध्ये सोडून द्यायचं आहे। मध्ये पानीयं समर्पयामी। उत्तरापोषणं समर्पयामी। हस्तमुख प्रक्षालनं समर्पयामी। करोतवर्तनार्थे नमस्कारान् समर्पयामी। चंदनं समर्पयामी। चंदनाचा छिटा देवीच्या अंगावरती उडवून घ्यायचा आहे। भगवतीला खायला फळं अर्पण करायची आहेत। ओम भूर्भुवस्वः ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः
ऋतुकालोद्भव नारिकेल फलासहित विविध फलम समर्पयामी, असं म्हणून नारळासहित जी काही फळं समोर ठेवली असतील ती फळं देवीला अर्पण करायची आहेत. ओम भूर, आता तांबूल अर्पण करायचं आहे. ओम तांबूल अर्पण करायचं. तांबूलानंतर वरती भगवतीला जी काही आपण दक्षिणा नेहमी ठेवतो दरवर्षी, तशी दक्षिणा भगवतीला समोर ठेवून द्यायची आहे. बरं. ओम भूर्भुव स्वहा ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः. ओम मुखवासार्थे पूगी फला सहित तांबूलं समर्पयामी. साद्गुण्यार्थे द्रव्य दक्षिणां समर्पयामी. दक्षिणा जी काही असेल ती ओली करावी थोडीशी आणि त्याच्या भगवतीच्या समोर ठेवून द्यायची आहे. ओम भगवत्यै नमो नमः. ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः. दक्षिणां समर्पयामी. आता आपल्याला ज्येष्ठा कनिष्ठा गौरीची आरार्तिक्य करून घ्यायचं आहे. तुमच्या घरामध्ये जसं आरार्तिक्य असेल, जे कोणती आरती तुम्ही म्हणत असाल ती आरती म्हणा. आरती म्हटल्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हणा आणि त्याच्यानंतर भगवतीला उद्याच्या दिवशी जे काही आहे ते आपल्याला भगवतीचं विसर्जन आहे, ज्येष्ठा कनिष्ठा गौरीचं विसर्जन आहे. त्याच्यासाठी म्हणून थोडेसे तांदूळ तुम्हाला देऊन ठेवतो. उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि हातात हात झाकून ठेवायचा आहे. म्हणायचं यान्तु देवगणास सर्वे पूजा मादाय पार्थिव इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम पुनरागमनाय च. ओम भूर्भुवस्वः ज्येष्ठा कनिष्ठाभ्यां नमः. म्हणून ते भगवतीला अर्पण करायचे आहेत. उद्याच्या दिवशी अर्पण करायचे, आजच्या दिवशी अर्पण करायचं नाहीये. आता ते तांदूळ जे काही आहे ते एका वाटीमध्ये झाकून ठेवा. भगवतीची आरती करा. नैवेद्य भगवतीला जो दाखवलेला आहे त्याचा प्रसाद आपण जो काही आहे तो भक्षण करावा. तीर्थ जे आपण भगवतीचा जो अभिषेक केला त्याचं तीर्थ आपण ग्रहण करावं आणि आजचा दिवस जो काही आहे हा भगवतीच्या स्मरणामध्ये आनंदात घालवा. हीच भगवतीच्या चरणी प्रार्थना. हातामध्ये पाणी घ्यायचंय थोडंसं. म्हणायचं न्यून अधिक कर्मणी भगवती स्मरणात विष्णू स्मरणात परिपूर्णता अस्तु. हातातनं पाणी खाली सोडून द्यायचं. म्हणायचं ओम भगवत्यै नमः. ओम भगवत्यै नमः. ओम भगवत्यै नमः. 3 वेळेला विष्णवे नमःचं स्मरण करायचं. विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमो नमः. हातामध्ये परत पाणी घ्यायचं. म्हणायचं सकल यथाशक्ती यथा ज्ञानेन उपचार द्रव्ये सहित सकल पूजां ज्येष्ठा कनिष्ठा प्रियंतान नमम. आतापर्यंत सगळी जी काही पूजा केलेली आहे ती भगवतीला अर्पण असो. याच्यामध्ये माझा मी पण काही नाहीये, भगवतीने हे माझ्याकडनं पूर्ण करून घेतलेलं आहे असं आपण भगवतीला प्रार्थना करूयात. चला हरिही ओम. भगवतीचा ध्यान मंत्र पुन्हा एकदा घेतो आणि आजच्या वर्गावरनं, आजच्या या आपल्या या भेटीवरनं रजा मागतो. हरिही ओम. थोडेसे तांदूळ हातामध्ये घ्या. भगवतीला आपण त्या ध्यान मंत्रांनी शेवटच्या अर्पण करूयात. सिंधूरारुण विग्रहान त्रिनयनान माणिक्य मौली स्फुरान तारानायक शेखरान स्मितमुखीं आपीन बक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्ण रत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतीं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् पराम् अंबिकाम्. ओम भगवत्यै नमो नमः. ओम विशेष मंत्र समर्पयामी. नमस्कार करायचा भगवतीला. क्षम्यतां परमेश्वरी, क्षम्यतां परमेश्वरी, क्षम्यतां परमेश्वरी. काही चुकला असेल तर पोटात घे असं भगवतीला प्रार्थना करायची आहे आणि आजची पूजा यथासांग पार पडलेली आहे म्हणून भगवतीकडे कृतज्ञता व्यक्त करायची आहे. सर्वांना जय जगदंबा. नमस्कार. बोधसंहिता ही ऐच्छिक दक्षिणेवरती काम करते. त्यामुळे आत्ता केलेल्या महालक्ष्मी पूजनाची दक्षिणा जर कोणाला पाठवायची इच्छा असेल, पाठवलीच पाहिजे हे कंपल्शन नाही. पाठवायची इच्छा असेल तर वरती हा जो QR कोड स्कॅन होतो आहे तर त्याच्यावरती तुम्ही पाठवू शकता. बरं, पाठवलीच पाहिजे हे कंपल्शन नाही, हे प्रथम लक्षात घ्यावं. जय जगदंबा.